नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण खमंग खुसखुशीत असे पोह्यांचे थालीपीठ कसे करायचे हे बघणार आहोत। हे थालीपीठ खूप सुंदर होतात, दिवसभर अगदी मऊसूत राहतात, चवीला तर अप्रतिम लागतात। त्यामुळे असे थालीपीठ तुम्हीही नक्की करून बघा। माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला हे थालीपीठ कसे करायचे ते आता बघूया। पोह्यांचं थालीपीठ करण्यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत। आता हे पोहे एका भांड्यात घालून घ्यायचे। आपल्याला ह्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तर अगोदर याला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। आता इथे पोहे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। याच्यात अगदी थोडं पाणी घालायचं आणि याला 5 मिनिटं बाजूला व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। पोहे भिजत आहेत तोपर्यंत एक वाटण करायचं आहे। इथे मी 3 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं। आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि याला पाणी न घालता जाडसर वाटून घेऊया। आता इथे आपले पोहे बघा अगदी व्यवस्थित भिजलेत, असे भिजायला पाहिजे, कारण आपल्याला याला मळायचं आहे। आता हे ताटात घालून घेऊया। आता याच्यात आपल्याला एक अर्धा कप, ज्या कपने आपण पोहे मोजलेले त्याच कपने अर्धा कप बेसन घालायचं आहे, अर्धा कप गव्हाचं पीठ आणि एक अर्धा कप आपल्याला ज्वारीचं पीठ घालायचं आहे। याने काय होतं, छान बाइंडिंग येतं थालीपीठला। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण मिरचीचं वाटण केलेलं ते घालून घ्यायचं। एक कांदा असा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा, एक मोठा चमचा पांढरे तीळ, कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर इथे मी एक मोठा चमचा धने पावडर घेतले, अर्धा चमचा हळद आणि एक पाव चमचा हिंग घेतला आहे तो घालायचा। आणि याच्यामध्ये 1-2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे। दह्याने काय होतं, आपण जेव्हा थालीपीठ खातो तर ते असं कोरडं नाही लागत, छान असं मऊसूत राहतं। कांदा आणि दह्यामुळे छान असं मऊसूत ओलसर राहतं। आणि याच्यात घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आता याच्यात लगेच पाणी नाही घालायचं, अगोदर हे सगळं असं पोह्याचा जो ओलसरपणा असतो त्याच्यात हे सगळं आधी मळून घ्यायचं आहे। आता इथे मी ह्या पोह्यांच्या ओलसरपणातच हे असं पहिला मळून घेतलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मळायचं आहे। असं दाबून दाबून मळायचं, म्हणजे पोहे असतात ते पण पिठाबरोबर व्यवस्थित मॅश होतात। तर हे असं व्यवस्थित मी थोडं थोडं पाणी घालून मळून घेते। मळताना आपल्याला खूप घट्ट नाही करायचं आहे किंवा एकदमही पातळ नाही करायचं। आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येईल असं थोडं सरसरीत ठेवायचं आहे। आता इथे बघा, इथे आपलं हे थालीपीठचं पीठ मळून तयार आहे। मी असं ठेवलं आहे थोडं, म्हणजे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, आपल्याला सहज असं पसरता येईल असं करायचं आहे। आता हे मळून तयार आहे, याला 5 मिनिटं फक्त बाजूला ठेवूया। आता थालीपीठ करायला सुरुवात करायची आहे। इथं आता थोडासा हात पाण्यात घालायचा आणि आपल्याला जेवढा गोळा घ्यायचा आहे तेवढा घ्यायचा। आता खाली पोळपाट ठेवलं, एक कॉटनचा रुमाल मी ओला करून घेतला आहे, व्यवस्थित धुवून पिळून घ्यायचा। याच्यावर थोडंसं पाणी घालूया आणि आपण जो थालीपीठसाठी पीठ घेतलं आहे ते याच्यावर ठेवून असं पसरायचं आहे बोटाने। हाताला जर पीठ चिकटतं आहे असं वाटलं तर हात परत थोडासा पाण्यात बुडवायचा आणि हे पसरायचं। हे बघा, छान असे पातळ थालीपीठ करायचे, त्याच्या कडा असतात त्याही व्यवस्थित पातळ करायच्या। आता इथे आपलं थालीपीठ व्यवस्थित पसरलं आहे। आता असे फक्त होल करून घेऊया। आता हे तव्यावर घालून घेऊया। बाजूला
तवा ठेवला आहे गॅसवर, त्याच्यावर थोडं तेल घालून घ्यायचं. तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं. आता आपण जे थालीपीठ केलं आहे रुमालावर, ते रुमालासहितच उचलायचं आहे आपल्याला आणि याच्यावर असं घालायचं. आणि काय करायचं आहे, याला वरून थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे हे कपड्यावरून व्यवस्थित सुटतं. आता याच्यात तेल घालूया. आता याच्यावर झाकण ठेवून याची खालची बाजू थोडी भाजून घेऊया. आता याची खालची बाजू व्यवस्थित भाजली आहे. आता वरून परत थोडंसं तेल घालायचं. थालीपीठला तेल व्यवस्थित लावायचं, म्हणजे ते छान लागतं, खुसखुशीत होतं. आता हे परतूया आणि दुसरी बाजूही याची व्यवस्थित अशी भाजून घेऊया. आता याची दुसरी बाजूही बघा छान भाजली आहे. आता आपलं हे पोह्यांचं थालीपीठ करून तयार आहे. हे आता काढून घेऊया. आता इथे आपलं पोह्यांचं थालीपीठ करून तयार आहे. जर हे जवळून बघितलं तर बघा खूप सुंदर झालं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत होतं आणि हे दिवसभर असं छान मऊ राहतं. हे तुम्ही दही किंवा लोणचं कशाबरोबरही खाऊ शकता. तर असे पोह्यांचे थालीपीठ तुम्हीही नक्की करून बघा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.